नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे अगदी 10 मिनिटांमध्ये होणारा खमंग चटपटीत असा चिवडा रेसिपी। चिवडा बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो चिरमुरे स्वच्छ करून घेतलेले आहेत। या ठिकाणी चिवडा बनवण्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे 1 वाटी डाळे, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 1 वाटी कढीपत्ता, 8-9 लसणाच्या पाकळ्या ठेचून आणि 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर। कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये घालूयात 1 वाटी डाळे। डाळे व्यवस्थित लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। डाळे टाकल्यानंतर सतत हलवत राहायचं, नाहीतर डाळे एका साइडनी लाल होतात आणि एका साइडनी पांढरे राहतात। डाळांना हलकासा लालसर रंग आला की लगेच मग ते तेलातून काढायचे। डाळे लालसर झालेले आहेत, आपण ते काढून आता चिरमुऱ्यावरती पसरून घेऊया। या ठिकाणी एका टोपल्यामध्ये मी चिरमुरे घेतलेले आहेत, त्यामध्येच आपल्याला सर्व साहित्य व्यवस्थित फ्राय करून चिरमुऱ्यावरती टाकायचं आहे आणि मग सगळ्यात शेवटी ते चिरमुऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। या ठिकाणी आता शेंगदाणे अशाच प्रकारे आपण फ्राय करून घेऊया। हे भाजलेले शेंगदाणे आहेत, त्यामुळे ते लगेच लालसर दिसू लागतात। या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याऐवजी तुम्ही कच्चे शेंगदाणे सुद्धा तेलामध्ये कडक तळून चिवड्यामध्ये घालू शकता। या ठिकाणी आता कढीपत्ता आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। कढीपत्त्याचं पूर्ण मॉइश्चर निघून गेलं पाहिजे आणि कुरकुरीत झाला पाहिजे, अशा पद्धतीने कढीपत्ता तळून घ्यायचा आहे। कढीपत्त्यामुळे अतिशय छान टेस्ट येते चिवड्याला, त्यामुळे भरपूर कढीपत्ता घालायचा। यानंतर आपण कोथिंबीर फ्राय करून घेऊया। या ठिकाणी मी 1 वाटी बारीक चिरून कोथिंबीर वापरत आहे। कोथिंबीर घातल्यामुळे चिवड्याला फ्लेवर आणि टेस्ट खूप छान येते। या ठिकाणी कोथिंबीर सुरुवातीला निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून त्यातील पाणी निथळून घ्यायचं आणि मगच ती तेलामध्ये व्यवस्थित कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायची। त्यामध्ये मॉइश्चर अजिबात राहिलं नाही पाहिजे। आपली कोथिंबीर व्यवस्थित तळली गेलेली आहे। आता आपण ती चिवड्यामध्ये टाकून घेऊया। कोथिंबीरमुळे फक्त चवच नाही तर एक प्रकारचा खमंगपणा येतो आणि छान कलर येतो चिवड्याला। चिवड्यासाठी लागणारे सर्व जिन्नस तळून झालेले आहेत। आता एक्स्ट्राचं तेल आपण साईडला काढून घेऊया आणि साधारणतः अर्धी वाटी तेल या ठिकाणी मी चिवड्याच्या फोडणीसाठी कढईत ठेवलेलं आहे। त्यामध्ये घालूया 1 चमचा मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये घालूया 1 चमचा जिरं। जिरं सुद्धा व्यवस्थित फुललं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण। या ठिकाणी 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या मी व्यवस्थित ठेचून घेतलेल्या आहेत। लसणामुळे अतिशय खमंग टेस्ट येते चिवड्याला। लसणाच्या पाकळ्या व्यवस्थित लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायच्या। लसणामध्ये असलेला सर्व ओलसरपणा निघून गेला पाहिजे आणि लसूण व्यवस्थित असा लाल कडक होईपर्यंत तळून घ्यायचा आणि त्यानंतर चुरमुऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा। यासाठी लागणारे सर्व जिन्नस आता तळून झालेले आहेत। सगळ्यात शेवटी आपल्याला मसाले व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत, तर त्यासाठी गॅस बंद करायचा। गरम तेलामध्ये सर्व मसाले टाकून घ्यायचे, म्हणजे मसाले करपणार नाहीत। या ठिकाणी गॅस बंद आहे, फक्त गरम तेलामध्येच आपल्याला सर्व मसाले टाकायचे आहेत। या ठिकाणी मी 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट। तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर। या ठिकाणी मी 2 चमचे चिवडा मसाला वापरत आहे। चिवडा मसाला वापरणे पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही वापरा। आणि या ठिकाणी मी चवीप्रमाणे मीठ वापरत आहे। सर्व मसाले गरम तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। तेल अगदी गरम असल्यामुळे मसाले व्यवस्थित त्यामध्ये भाजले जातात। अशा प्रकारे गरम तेलामध्ये मसाले भाजल्यामुळे चिवडा खमंग होतो आणि त्यानंतर तो सर्व मसाला आपल्याला चिरमुऱ्यावरती अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचा आहे। सगळ्यात शेवटी अशा पद्धतीने 2 झारीच्या किंवा चमचांच्या सहाय्याने सर्व मसाले, चिवड्यासाठी वापरलेले साहित्य आणि चिरमुरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सर्व मसाला सर्व चिरमुऱ्यांना व्यवस्थितपणे लागला जाईल। सुरुवातीला झारीच्या सहाय्याने आणि त्यानंतर मग हाताच्या सहाय्याने आपल्याला सर्व चिवडा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे।
अशा प्रकारे हाताने सुद्धा एकदा चिवडा व्यवस्थित मिक्स केला तर कुठे मसाल्याचे गोळे वगैरे राहिलेले असतात ते फुटतात आणि मग ते चिरमुऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स होतात। अशा प्रकारे मधल्या वेळेत खाण्यासाठी तसेच छोट्या भुकेसाठी आपला खमंग चटपटीत असा चिवडा तयार झालेला आहे। मंडळी, कशी वाटली ही चिवड्याची रेसिपी? तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।